चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले. ऐकणारे लोक म्हणतील महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं शरीरासारखं अमंगळ काही नाही आणि काही सेकंदानं तुम्हीच आम्हाला म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. अहो कोणत्या तरी एका मतावर ठाम राहा. तुम्ही असे डबल बोलता का? महाराज म्हणले नाही मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. ऐका, शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह ताता पवित्रचे होय देह ताता पवित्रचे होय देह ताता. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह ताता पवित्रचे होय देह ताता पवित्रचे होय देह ताता. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय बोला पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. बरोबर आहे ना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तो देह पवित्र. लक्षात आलं का. बाकी नरदेहामध्ये दुसरं काही सामर्थ्य नाही. बघा यांच्यापेक्षा सुंदर गाणारी माणसं एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये पण मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर गाणारी माणसं एखाद्या तमाशात पण मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर गाणारी माणसं फिल्म सिटीमध्ये कितीतरी पाहायला मिळतील आपल्याला. पण ऐका, त्यांचं गाणं ऐकल्यावर लोक त्याच्यासोबत फोटो काढतील आणि यांचा अभंग ऐकल्यावर दर्शन घेतील. हा फरक आहे. पवित्रता भजनाने येत असते. आवाज त्यांचाही आहे आणि आवाज यांचाही आहे पण त्यांचा आवाज रंजनासाठी आहे आणि यांचा आवाज भजनासाठी आहे. लक्षात आलं माझं बोल. भजनानं पवित्रता येत असते. साधा भजन म्हणणारा असू द्या हो त्याला किंमत आहे. लोक पाया पडतात. माग एक बैलगाडा शर्यत झाली बघा सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्या हिंगोली जिल्ह्यातला आमच्या एक बैल आणि इकडं संभाजीनगर जिल्ह्यातला एक बैल त्या दोन बैलांना पहिला नंबर आणला. फॉर्च्युनर गाडी मिळून दिली. आपल्या शेतकरी मालकाला फॉर्च्युनर गाडीमध्ये त्या दोन बैलांना बसवलं. त्या बैलाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. ऐका, त्या बैलासोबत लोक फोटो काढायचे आणि आपल्या स्टेटसला ठेवायचे. महाराष्ट्रात एक नंबर आलेल्या बैलासोबत लोक फोटो काढून स्टेटसला ठेवायचे. पण माऊलीच्या रथाचे जर बैल दिसले तर विनेकरी विण्या सकट दर्शन घेतो. हा फरक आहे. विण्यावाला विण्या सकट विना पण काढून ठेवत नाही. माऊलीच्या रथाचा आहे. भजनाला किंमत. पवित्रता भजनाने येत असते बाकी कशानंच येत नाही. लक्षात ठेवा. मी सांगेन तुम्हाला. या नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ दुसरं काही नाही अपवित्र दुसरं काही नाही. पण हे जर भजनाकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम साधन या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका बरं का. या शरीरासारखं या नरदेहासारखं पवित्र साधन या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच आपल्या हातामध्ये नाही. बाकी दुसरं काही सामर्थ्य नरदेहात नाही. सखाराम बाबा जे आहेत इकडे होऊन गेले. मेहुणकर महाराज इकडे होऊन गेले. बरोबर आहे ना. सोनाजी महाराज होऊन गेले. मग त्याला काय चार चार डोळे होते का? म्हणजे चष्मेवाल्याला बी चार डोळ्याचा म्हणतात बरं का. ते सोडून त्यांना का चार डोळे होते का चार हात होते मृदंगाचार्य महाराज का चार पाय होते? आपल्यासारखं शरीर होतं ना. मग त्यांचं नाव घेतल्याशिवाय इकडच्या परमार्थाला पूर्णत्व नाही आहे. कशामुळं? त्यांनी आपला देह भजनासाठी झिजवला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. लक्षात ठेवा. बाकी काही सामर्थ्य नाही. 100 कोटी रुपये तुमच्याकडे आहे. एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह.
मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना. देह जाईल, 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 देहा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. शेवटी ज्याचं त्याला द्यावं लागणार आहे, जो आलेला आहे तो जाणार आहे. जावं सगळ्यांना लागणार आहे पण जायला आवडत नाही. बरोबर आहे ना? जावं सगळ्यांना लागणार आहे पण जायला आवडत नाही. गणेश महाराज मी एक छान वाचलं, जिसकी गारंटी नहीं होती उसी जिंदगी कहते हैं, और जिसकी गारंटी होती है उसे मौत कहते हैं. जगण्याची गॅरंटी नाही, मरण्याची गॅरंटी आहे. जगण्याची काय गॅरंटी आहे? याच्या नंतरचा क्षण आपल्या हातात नाही मला, पण मरणाची गॅरंटी आहे. हे बघा, गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आज सुद्धा गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. मी महाराष्ट्रात, भारतात, विदेशात 4-5 देशात जाऊन आलो. मी सगळ्या गोष्टी VIP पाहिल्या. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मी जगाच्या पाठीवर बऱ्याच गोष्टी VIP पाहिल्या, पण VIP स्मशानभूमी अजून मला पाहायला मिळाली नाही. लक्षात ठेवा बरं का. माणूस किती जरी VIP असला तर स्मशानभूमी सार्वजनिकच आहे. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, जो आलेला आहे तो जाणार आहे, पण जावं कुणाला वाटत नाही, मरावं वाटत नाही. ते राहू द्या, मला काही प्रॉब्लेम नाही, असू द्या. यांना गरमी होती का? अरे बापरे, मग लावा. नाही नाही नाही, मग लावा, मग काय अडचण नाही. विठाला विठाला वाजवल्यावर घाम येतो. लक्षात ठेवा माझ्याकडे. चला, माझ्याकडे लक्ष द्या. जो आला तो जाणार आहे. जावस, घाम येऊ देत जा महाराज, पुसत जाऊ नका. मला किती घाम आलात मी पुसत नाही का, लोकांना कळावा हा घामाचा पैसा आहे, दुसरं काय. बरोबर आहे का? लक्षात ठेवा का. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. जो आला तो जाणार आहे, पण जावं कुणाला वाटत नाही. आजी मरा वाटतं का? चष्म्यावाल्या आजी किती घाबरतायत त्या बघा ना. आम्ही काय गळा दाबायलो तुमचा येऊन? तुम्ही हो नाही काहीतरी म्हणा. मरा वाटतं का आजी? मरा वाटतं का? त्या नाही बोलणार, जाऊ द्या. दुसऱ्या आजी घेऊ आपण, त्या चष्म्यावाल्या आजी. आजी मरा वाटतं का? नाही. काय राहिलं आता? महाराज यंदा नातीचं लगन डोळ्यानं पाहायचं. मी मराय मोकळी आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढावून येईना मधीच मराव. चांगल्या कामाचा खोळंबा आहे का नाही. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहे. लक्षात ठेवा बरं का. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहे.
लक्षात ठेवा बरं का. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहे. महाराज म्हणले मरण हा शब्द सुद्धा कुणाला ऐका वाटत नाही. मी तुम्हाला घडामोडी आपल्या जवळच्या बोलतो म्हणजे कळेल तुम्हाला. मरण हा शब्द ऐकावा असं वाटत नाही. राणे बुवा एखाद्याला जर म्हणलं ना अरे जाय मरणा तिकडं, ते म्हणतो तू मरणा तुझ्या बापाच्या घरचं खातो का. म्हणजे मरण हा शब्द पण ऐका वाटत नाही माणसाला. एका गावात मी असं सांगितलं, ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या म्हाताऱ्या रडायला आणि एक आजी हसू लागली. कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी मरणाची भीती नाही का. आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मी सांगितलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सर्व रडत होत्या आणि तुम्ही एकट्या हसत होत्या. तुम्ही काय म्हटले म्हणे महाराज या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. बरोबर आहे ना. मी पळसखेडची नाही म्हणे, मी सखारामपूरची आहे. मग तू का राहणार आहे. जो आला तो जाणार आहे. जावं सगळ्यांना लागणार आहे पण जावं वाटत नाही. मृत्यूची भीती सर्वाला आहे. सरपंच असला तर गावात घाबरत नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर बोला देशात घाबरणार नाही. विचारावर नेपाळच्या पंतप्रधानाला कपडे घेऊन पळावं लागलं. विचारा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना अजूनही पद आणि देश सोडून वाचण्यासाठी भारतात राहिलाय. मृत्यूच्या भीतीने सगळे पळतात महाराज. मग ही Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे. मरणाच्या भीतीमुळेच आहे ना. मरणात ते इस्रोला मागच्या वर्षी ते मुख्यमंत्री येणार होते आणि मग ते आम्ही ती असतो आश्रमात त्या पुरुषोत्तम महाराजांकडे. म्हणजे मुख्यमंत्री येणार म्हणून अगोदर कलेक्टर आले, SP आले. मग आम्ही ज्या बंगल्यामध्ये होतो थांबायला त्या बंगल्यात ते थांबणार होते येऊन. मग तो बंगला पूर्ण चेक केला. मग तिथं ते श्वान पथक, बॉम्ब पथक, बरोबर आहे ना, सगळे पथक आले. मग आम्ही ज्या हॉलमध्ये बसलेलो होतो म्हणे हाटी यहाँ से. मग आम्ही निघालो रूम मध्ये जाऊन बसलो. त्यांचा हॉल चेक करून झाल्यावर ते रूम मध्ये आले म्हणे उठिये यहाँ से. मग उठलो तिथून. बरोबर आहे. त्यांनी ती रूम चेक केली, तो पलंग चेक केला, ती रूम चेक केली, पलंग चेक केला, कपाट चेक केलं, सगळं चेकिंग झालं. तिथं मृदंग ठेवलेला होता पखवाज. ते मला म्हणे इसमें क्या है. म्हणलं इसमें वाजवणे का है. नहीं बोले इसके अंदर क्या है. म्हणलं अंदर मोकळाच है, दोन्ही गुण हन्ना पड़ता है मग आवाज आता है. म्हणलं नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाके है ना. मग तुमने पूछा है तर हमने सांगा आहे का नाही. म्हणे नाही विनोदाचा भाग एकीकडे आहे पण म्हणे इथं जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्हाला फासावर जावं लागेल. 12 कोटी जनतेचा मालक येणार आहे, त्याची काळजी तेवढी घेणं आमचं कर्तव्य आहे. जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही जबाबदार राहू त्याला. मग ही भीती कशाची आहे बोला. मरणाची आहे ना. मरणाची भीती आहे म्हणून एवढा तपास आहे ना. बाकी भीती कशाची आहे माणसाला. मृत्यूची भीती सर्वाला आहे. आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे. दाजी दाजी बसा. हो दाजी दाजी गेले जाऊ. बा मृत्यूची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या फक्त मला बोला मला वाचवा, मला मरू देऊ नका. ऐका बरं का. डॉक्टराला जास्त जर घरचे म्हणायला लागले ना डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या पण आमची विनंती आहे तुम्हाला आमच्या माणसाला जाऊ देऊ नका. डॉक्टर काय प्रयत्न करायचे ते करा. सहज बोलण्यात डॉक्टरच्या खूप मोठा अर्थ आहे. डॉक्टर सहज बोलतात पण अर्थ किती मोठा आहे. ते जर घरचे सारखं सारखं बोलायला लागले तर डॉक्टर वैतागून म्हणतात अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का. एवढं जरी कळलं तरी बाद झालं तुम्हाला. त्याला वाचवायला मी का देव आहे का. म्हणजे वाचवणं कुणाच्या हातात आहे. लक्षात आलं माझं बोल ना. डॉक्टराच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते. बोला डॉक्टर जर राहिले असते ना. डॉक्टर म्हणतात त्याला वाचवायला मी का देव आहे का. तू का म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणी. याचे त्याचे पाय धरून जमणार नाही. मग नाही डॉक्टराकडून जमलं की पाय धरतात आमच्या सारख्या महाराजाचे. बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, तुम्हारा कल्याण का असे करू मी. है का नाही. कोणता बाबा फिबा तुम्हाला वाचवणार नाही. लक्षात ठेवा. जरा डोळे उघडे ठेवून भक्ती करा. विठाला विठाला. लक्षात घ्या.
लक्षात ठेवा, जमत नाही. याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मग मृत्यू ज्याच्या भयानं चालतो आपल्याला त्याचे पाय धरावे लागतील. मृत्यू चरती मत भयात. महाराज म्हणले मृत्यू माझ्या भयानं चालतो. हे बघा, सूर्य माझ्या आज्ञेने उगवतो, अग्नी माझ्या भयाने तापतो आणि मृत्यू सुद्धा माझ्या भयाने चालतो. मृत्यू चरती मत भयात. माझ्या भयानं म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चालिता. महाराज म्हणले वृक्षाची पान हाले ज्याची, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. हा, समुद्राच्या काठावर लोक बिनधास्त घर बांधून राहतात. ही गॅरंटी कुणाची आहे? समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी आहे. महाराज म्हणतात समुद्राला किती पाऊस आला तर पूर येत नाही आणि किती दुष्काळ पडला तर पाणी कमी होत नाही. लक्षात आलं माझं बोल? समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी. महाराज म्हणले चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते. अजून सोपं करून सांगतो चला. दिसतं कशाने बाळाओ? दिसतं कशाने? सर्वांनी सांगा. दिसतं कशाने? डोळ्याने. ऐकू कशाने येतं? कानाने. बोलता कशाने येतं? तोंडाने. बरोबर आहे? दिसतं डोळ्याने, ऐकू येतं कानाने आणि बोलता येतं तोंडाने, असं आपलं जर म्हणणं असेल तर मग आंधळ्याला डोळे नाही का? आंधळ्याला डोळे नाही का? आहे, मग त्याला दिसत का नाही? बहिऱ्याला कान नाही का? आहे, मग त्याला ऐकू का येत नाही? मुक्याला तोंड नाही का? आहे, मग त्याला बोलता येत का नाही? त्याचं उत्तर सांगतो ऐका. तोंड असून बोलता येत नाही, डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकायला येत नाही. त्याचं उत्तर सांगतो. मी आता यांच्या घरात बसलो इथे, बरोबर आहे ना? असं एकाच्या घरात बसलो आता 1-2-3 दिवसापूर्वी आणि त्यांना म्हणलं अहो ते एसी लावा. म्हणजे महाराज नाही जमत नाही. म्हणलं मग कूलर लावा. म्हटले जमत नाही. म्हणलं मग फॅन लावा. म्हटले जमत नाही. अहो म्हटलं तुमच्या घरात कूलर एसी फॅन नाही का? अहो महाराज म्हणे कूलर आहे एसी आहे फॅन आहे. मग लावत का नाही? मीटर नाही का तुमच्या घरात? मीटर कळतं ना? मीटर नाही का तुमच्या घरात? म्हणे मीटर पण आहे. अहो म्हटलं मग मीटर आहे फॅन आहे एसी आहे कूलर आहे, लावत का नाही? म्हणे महाराज मीटर आहे फॅन आहे एसी आहे कूलर आहे सगळं आमच्या घरात आहे, पण MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलं. कळलं माझं बोलणं? कनेक्शन कट झालं की एसी असून उपयोग नाही, कूलर असून उपयोग नाही, फॅन असून उपयोग नाही. तसं देवानं कनेक्शन कट केलं की डोळे असून दिसत नाही, तोंड असून बोलता येत नाही, कान असून ऐकत येत नाही. याचं प्रमाण सांगतो. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन साळुंके मंजुळ बोलत असे वाणी शिकवी तो धनी. अरे मी जरी बोलत असेल तर मला बोलवणारा कोणीतरी आहे. लक्षात आलं माझं बोलणं? मग मृत्यू शरती मत भयात. हा मृत्यू माझ्या भयानं चालणार आहे. मग ज्याच्या भयानं मृत्यू चालतो आपण त्याचे पोवाडे गा. तो तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. आता ही सगळी गरजणारी मंडळी आहे म्हणून गरज पडली. नाही कळलं? हा,
गरजणारी आहे म्हणून गरज पडली ना. गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. बरोबर आहे. सिंहाची काय असते? सह्याद्रीचा सिंह गरजतो. हो हो, बरोबर आहे. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे गुणगान, पोवाडे म्हणजे ओव्या, पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे श्लोक. गायीन लीळा चरित्र पोवाडे. दिन रजनी आची धंदा गोविंदाचे पोवाडे. अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. आपण सगळे देवाचे पोवाडे गाणारीच माणसं आहे. आपण गावगाव जातो देवाचा काय गातो? पोवाडा गातो. अहो शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा. बोला, पोवाडा. आणि पोवाड्यात काय असतं? शिवाजी महाराजाचं चरित्र. बरोबर आहे ना. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. हा, टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तानाजी मालुसरेनं निमंत्रणाची पत्रिका दिली. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली. पण तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायचं. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते. त्या वीराला हे शब्द पटले नाही. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजे आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत. एवढी कामगिरी माझ्या पदरात घ्यायला लागली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजे अपयश आलं तर ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो. इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असला. सेनापतीचं नेतृत्व तानाजी मालुसरेला दिलं. 500 मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरे गडावर येतात आणि गडावर आल्यानंतर 500 विरुद्ध 1500 अशी लढत होणार. चौकी पाऱ्यावाले सोडले तर कुणाच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं. तानाजी मालुसरेनं ही संधी निवडली आणि हर हर महादेवची गर्जना झाली आणि गडावर कापाकापीला सुरुवात. तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. लढत असताना दुसरी ढाल येणार कुठून? कमरेचा शेडा काढला आणि हाताला गुंडाळला. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल, हाताला गुंडाळो निशाल झेली तो वार. किल्ले कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे नासरती, वर्णून काय त्यांची ख्याती, निघाला ताना हा झुंजा. 500 मावळ्याची फौज घेऊन गड काबीज केला, पण त्यामध्ये तानाजी मालुसरेला वीर मरण आलं. छत्रपती शिवाजी महाराज अभिनंदनाचे शब्द घेऊन गडावर येतात, पण गडावर काहीतरी विचित्र प्रकार घडला होता. ज्यांनी गड घेतला होता तो आज आपल्यामध्ये राहिला नव्हता. महाराजाच्या तोंडातून उद्गार आले, गड आला. म्हणायचं पोवाडा आहे का? बरोबर आहे ना? असंच असतो ना पोवाडा, आहे का नाही? ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता का? नाभी समाजातल्या जीवा महालाने जीव द्यावा. बरोबर आहे? म्हणून होते जीवाजी बोला, म्हणून वाचले. छत्रपतीसाठी जीवा महालानं जीव दिला. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. त्याला जर म्हणलं मग नेट संपलं, ते म्हणजे तुझ्या कानाखाली नाही काय कर्तृत्व आहे आपलं. बघा, महाराज स्पर्धा चालायची मरणाची छत्रपतीसाठी. बरोबर आहे? ज्याचे गरजता पोवाडे.
पोवाडे म्हणजे भजन, नामस्मरण, कथा, गुणगान, कीर्तन आहे का नाही. म्हणून लक्ष द्या, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पड. काळ पाया पडतो. कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले ना, काळ यांच्या पाया पडलेला आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली, ऐकताय ना माऊल्यावर. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आता नांदायला जाणं शुभ मानतात आणि अंत्ययात्रा अशुभ मानतात. अशुभ नसते ती अंत्ययात्रा. जर अशुभ असतं तर तुकाराम बीज साजरी केली असती का आपण? नाथषष्ठी साजरी केली असती का? बोला. सखाराम महाराज पुण्यतिथी केली असती का? सोनाजी महाराज पुण्यतिथी केली असती का? आता जो सप्ताह झाला श्रीराम महाराजांचा जयंती पुण्यतिथी, बरोबर आहे ना, केले असते का आपण? अरे जेवढे सोहळे संप्रदायात आहेत त्याच्यातले जास्तीत जास्त सोहळे जाण्याचे. कळलं माझं बोल? उदाहरण सांगतो. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य. त्या महाराजांचं नाव काय तुमचं? राऊत महाराज. बरं का महाराज, जेवढे सोहळे तेवढे जाण्याचे. तो झाला सोहळा अनुपम्य. जसा जन्माचा सोहळा आहे तसा जाण्याचा सोहळा आहे. जाणकार मंडळीसाठी बोलतो. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया जया परी. एक जाण्याचा, जसा येण्याचा सोहळा असतो तसा जाण्याचा बी सोहळाच आहे. तेलंगणात मी कीर्तनाला गेलो होतो. तेलंगणा राज्य. त्या तेलंगणात माणूस मेल्यानंतर जास्त रडत बसत नाहीत. मग बँड लावतात, डीजे लावतात, फटाके वाजवतात आणि जशी नवरदेवाची वरात काढतात तशी त्या मड्याची वरात काढतात आणि वाजत गाजत त्याला गावाच्या बाहेर नेऊन त्याचा सोहळा करतात. मी म्हणलं हे असं गाव? म्हणजे महाराज हा त्याचा शेवटचा सोहळा आहे, त्याला रडून पडून कुठं वाटलं लावायचं. लक्षात आलं माझं बोल? लक्षात ठेवा. इकडं खानदेशात गेले तर बँड आहेत स्पेशल. कळलं माझं बोल? जाण्यासाठी बँड स्पेशल, वारकऱ्यांचे काही काही बँड आहेत. लक्षात ठेवा. सोहळा आहे ना तो. लक्षात आलं माझं बोलणं? जाण्याचा सुद्धा सोहळा आहे. वारकऱ्याचे म्हणजे गळ्यात माळी असणाऱ्यांचे. विठाला विठाला. माळकरी, जे माळकरी एकत्र येऊन त्यांनी बँड तिकडं तयार केले. मी जातो म्हणून मला माहितीये. लक्षात आलं का? जाण्याचा सुद्धा सोहळा आहे. पण या बाईला वाटलं पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. त्या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि ही महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बोला बर. ते उठून बसल्यावर बाकी जायचं काय होईल? हा, ते काय सोपं थोडंच आहे. बाया मेल्यावर रडताना म्हणतात, मायाकडे एकदा डोळ्यानं पहा, आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तू हे लागतील आणि त्याची उघडतील. ते काय एवढं सोपी गोष्ट आहे का? काय अजिबात सोपं नाही ते. आमच्या गावात एकाला सांगितलं, गावाच्या स्मशानभूमीत भूत आहे. त्याचं पोरग आजारी पडलं आणि तो जायचा रस्ता एकच. त्याला वाटलं आता काय करावं बाबा, पोरग तर आजारी पडलं आणि गावाच्या स्मशानभूमीत तर भूत आहे असं सांगितलं. पण लेकरासाठी शिवाभावाच्या भाषेत छात्यावर गोट्टा ठेवला आणि पोराच्या हाताला धरलं आणि निघाला. ते आता ते बॅटरी घेतली निघाला. नेमकं स्मशानभूमी जवळ गेला आणि तिकडून एक माणूस कंदील घेऊन आला. दोघांची भेट नेमकी स्मशानभूमीत झाली. मग हा पोरग घेऊन जाणारा म्हणे, का हो आपल्या गावातले लोक म्हणतात बा या स्मशानभूमीत भूत आहे म्हणून. ते तिकडून आलेलं म्हणे, बा मी काय पाहिलं नाही, मला काही भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झालेत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता काय झालं असेल त्याचं तुम्ही सांगा मला. ही काय सोपी गोष्ट थोडीच आहे महाराज. अजिबात सोपं नाही हे लक्षात ठेवा. नाथ महाराज तिरडीवर, अजिबात सोपं नाही हे लक्षात ठेवा. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. कळी काळ. अरे आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखी. आमचं प्रारब्ध हे स्वइच्छा प्रारब्ध आहे. आम्हाला काळ आणि न्यावं एवढी ताकद त्याच्यात नाही. आम्ही आमच्या इच्छेनं येतो आणि आमच्या इच्छेने जातो.
देवाचं परीच्छा प्रारब्ध, आपला अनिच्छा प्रारब्ध आणि संताचं स्वइच्छा प्रारब्ध. संत त्यांच्या इच्छेने येतात आणि त्यांच्या इच्छेने जातात. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अजून उदाहरण सांगतो मी तुम्हाला. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, माऊली पैठणवरून नेवाशाकडे निघाली तेव्हा लवकर रस्त्याने दर्शनाला यायचे. एका महिलेने दर्शन घेतलं आणि माऊलीनं आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि डोळ्यातून तिच्या अश्रूच्या धारा आल्या. म्हणजे महाराज हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा? म्हणले म्हणजे तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची आहे आणि मी एवढी नववधू सारखी सजून सती जाण्यासाठी निघाली होती. ऐका बरं का. आणि समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची आणि तुम्ही मला सौभाग्यवती आशीर्वाद दिला. माऊली म्हटले माझ्या तोंडातला शब्द खोटा होणार नाही. तो काय खरात बाबाचा शब्द थोडाच आहे. हा, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. लक्षात ठेवा, माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. म्हणजे काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. माऊली म्हणले सच्चित आनंद, सच्चिदानंद रूपा ईशोत्पत्त्याद हेत वेतापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सतघन चितघन आनंद घन. सत्य म्हणजे जे मागही होतं आजही आहे आणि उद्याही आणणार. बरोबर आहे ना. रामनाम बस, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. देवाचं नाव सत्य म्हणे सत्य. सच्चिदानंद नावे मरण कसं काय? गेले प्रेताजवळ आणि म्हणले सच्चिदानंदा उठा. मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी मायरी गेल, बाळा पोटी मायरी गेल, मेले माणूस जित उठविल, मेल माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्राशील का, वेळ काळा ते ग्राशील का. कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी गेल, मेले माणूस जित उठवेल. वेळ काळा ते मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरीचा लेखकच त्यांना बनवलं. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. अरे मेलेला माणूस जिवंत होतो मृदंगाचार्य महाराज आणि ज्ञानेश्वरी लिहितो. जिवंत माणसानं ज्ञानेश्वरी वाचली तर उद्धार होणार नाही का? बोला. वाचावी डोळा पाहावी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद होऊ द्या. कथा किती दिवस? सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुक मुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहु रसिका भुवि भावुका. मोह म्हणजे वारंवार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं. कथा मात्रेक जीवन. सनकादिकांचं जीवन काय होतं? कथा मात्रेक जीवन. लक्षात आलं माझं बोल? कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग बस तोपर्यंत कीर्तन करायचं. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. लक्षात आलं का? म्हणून महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे, मेलेल्या माणसाला जिवंत केले. लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याची गरज तापवाडे, कळी काळ पाया पडे. महाराज जवळपास अर्धा पाऊण तास झाला तुम्ही ज्याचे 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 म्हणायला लागले, पण कुणाचे?
हा पंढरीचा राणा, पुसासा जो 18 जना. तो पंढरपूरचा कोण आहे? राजा. ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरी. सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. पण जगाचा राजा कोण? कानडा राजा पंढरीचा. मना बसलेली कानडा कानडा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची कीरचा केतो, चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा. पहिला महिला म्हणा. कानडा राजा पंढरीचा. कानडा. लेकर लेकर म्हणू नका, मोठ्यांनी म्हणा. महिला मंडळ लाजू नका म्हणा. कानडा राजा पंढरीचा. कानडा. आता तुम्ही म्हणा. कानडा 1,500 वाया गेले आमचे. काय उपयोग नाही तुमचा. हा सर्वांनी एकदा. कानडा कानडा. महाराज म्हणले कानडा राजा पंढरीचा. ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. ही मी सांगत नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात. माणसानं तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्र हे प्रमाण मानलं पाहिजे. क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए हमसे नहीं होता है, ये शास्त्र बताते. शास्त्र काय म्हणतं ते ऐकलं पाहिजे. जेव्हा अश्वत्थामानं, थोडक्यात सांगतो आता, जाणकार मंडळी आहे, अश्वत्थामानं द्रौपदीचे 5 निष्पाप मुलं मारली. तेव्हा अर्जुनानं गांडीव धनुष्य घेतलं आणि प्रतिज्ञा केली. कोणती? ज्याने आपल्या 5 निष्पाप मुलाची हत्या केली असेल, द्रौपदी तुझ्या समोर आणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो. आणि पकडला अश्वत्थामाला आणि द्रौपदीच्या समोर हजर केलं. सांग आता याचं काय करायचे? द्रौपदी म्हणते त्याला मारू नका. मुच्यताम मुच्यताम मेष ब्राह्मणो नितराम गुरु. हा ब्राह्मण आहे, गुरुपुत्र आहे, याला मारू नका. सरहस्यो धनुर्वेदो सविसर्गोपसंयम. याच्या वडिलांना तुम्हाला धनुर्विद्येमध्ये पारंगत केलेला आहे आणि गुरुपुत्र गुरुच्या समान असतो, याला मारू नका, याला सोडून द्या. का मारू नका, सोडून द्या म्हणते? द्रौपदी म्हणते मारुदी दस्य जननी गौतमी पती देवता यताम नटवत्सार्ता रोदिम्य श्रुमुखे मोह. याची आई रडेल, विलाप करेल. जे दुःख मला होतंय त्या दुःखात मला याच्या आईला नाही पाहायचं. किती मोठा विचार आहे माऊल्या. ज्या दुःखात मी आहे त्या दुःखात मला याच्या आईला नाही पाहायचं. याला मारू नका, याला सोडून द्या. माझ्याकडे लक्ष द्या. याला मारू नका, याला सोडून द्या. धर्मराजानं सांगितलं मारू नका, सोडून द्या. द्रौपदी म्हणते मारू नका, सोडून द्या. पण अर्जुनानं तर प्रतिज्ञा केली होती ना. आणि क्षत्रियाला प्रतिज्ञा प्राणापेक्षा प्रिय असते. माऊल्या हो, इकडं बघा माझ्याकडे. काही टूळ पाहू नका, त्याच्यासाठी टाळ घेऊन उभं राहावं लागतं. इकडे बघा माझ्याकडे. म्हणले आता याला मारायचं का नाही मारायचं? कारण क्षत्रियाला प्रतिज्ञा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचाना ना जाई. लक्षात आलं का? क्षत्रियाला मरण भलं पण प्रतिज्ञा मोडली नाही पाहिजे. भगवंताला म्हणले, लक्ष द्या बरं का माझ्याकडे. अर्जुन देवाकडे पाहत होता पण देव काहीच बोलत नव्हते. मग भगवंत अर्जुनानं देवाला विचारलं, म्हणे देवा आता काय करू सांगा ना. नाही मारावं तर क्षत्रियाची प्रतिज्ञा खोटी होते आणि मारावं तर मोठ्या भावाच्या आज्ञेचं उल्लंघन होतं.
धर्मराजाच्या आज्ञेचं उल्लंघन होतं. आता काय करावं? भगवंत म्हणले, अर्जुना अशा वेळेस काय करायचं हे आपण ठरवायचं नाही, शास्त्र काय म्हणतं तेच पाहिलं पाहिजे. मग काय म्हणतं यावेळेस तुमचं शास्त्र? यावेळेस माझं शास्त्र असं सांगतं, ब्राह्मण कसा जरी असला तर मारू नये, पाप लागतं. पण आतताई असेल तर मारलं तरी पाप लागत नाही. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वदारहन मयेवो भयमामनाथम परिपाह्यनुशासनम. ब्रह्मबंधू न हंतव्य पण आतताई वदारण. आता आतताई कुणाला म्हणायचं? मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुक्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम नरिपुम हंती धर्मवित. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं कळलं, बरोबर आहे. असा जो असेल त्याला मारलं तरी पाप लागत नाही. आता त्यानं पुढं काय केलं? त्याला अपमानित करून हाकलून. बस शास्त्र काय म्हणतं ते ऐकलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचार. हे माझं मत नाही. चौवेदी जाण, सहाही शास्त्री कारण, 18 ही पुराणे आधीची गाती. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. मग महाराज म्हणले, आम्हाला आता चिंतिता लक्ष देऊन आहे का बघा. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही. आम्ही काय करावं? चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं छान बसतं, बरोबर आहे. 36,000 वर्षापर्यंत राज्य आणि शेवटी आढळपत. मग आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायचे. जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. ऐका आता, वैकुंठाला सगळ्यांना जावं वाटतं. वैकुंठ हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे बरं का. राणे महाराज, वैकुंठ आवडत नाही असा माणूसच नाही. कारण मला तुम्ही म्हणसाल एवढ्या गॅरंटीनं कसं काय सांगता? माझ्या लहानपणापासून मी जेवढ्याही निधनाच्या पत्रिका वाचल्या तेवढ्यात अजून नरकवाशी वाचलं नाही. कैलासवाशी, स्वर्गवाशी नाही तर वैकुंठवाशी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी आणि काकडा करून मेला तरी वैकुंठवाशी. एका 90 जर वैकुंठ भेटत तर हे पावशेराची टाळ वाजून छटाकावा आणायचे कशाला? नरकवाशी कोणी लिहित नाही, मग नरकात का माणसं जात नाही? वैकुंठ काय एवढी सोपी गोष्ट आहे? वैकुंठ एवढं सोपं नाही. हे बोलायच्या पद्धती आहे. तुमच्या इकडे ते 10वा असतो का सावडण असतं? मोठं काय असतं? तेरवी. ओके. आमच्या इकडे ते सावडायचा कार्यक्रम मोठा असतो आणि तिकडं पश्चिम महाराष्ट्राकडे गेले तर दशक्रियाचा कार्यक्रम मोठा असतो. मग तिथं श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम असतो बघा. आता मी त्या 2 ठिकाणी बोलायचं टाळतो. एक ते श्रद्धांजली द्यायचं टाळतो आणि दुसरं लग्नात आशीर्वाद द्यायचा एक टाळतो, बरोबर आहे ना. या 2 ठिकाणी श्रद्धांजली द्यायचं का टाळतो? कारण तिथं खरं बोलता येत नाही. कळलं माझं बोलणं? ते कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही. तिथं सगळा गुळच फेकावा लागतो, बरोबर आहे ना. मी तर म्हणतो ढेपीच, गुळा म्हणल्यापेक्षा गुळाच्या ढेपी फेकावं लागतात, बरोबर आहे.
मग म्हणावं लागतं, यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण आपतेष्ट पै पाहुणे सगळी मंडळी एकत्रित आलेली आहोत. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. पण म्हणावं लागणारे गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. यांनी घेतलेले पैसे कधीच कुणाचे माघारी दिले नाही. पण म्हणावं लागणारे यांच्यासारखा इमानदार माणूस गावात नाही. यांनी कधी थोबाडानं कुणाला चांगलं बोलले नाही. पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव. बरोबर आहे ना, मन मिळावू स्वभाव. आणि यांच्या पश्चात 2 मुलं 3 मुली, नातवंड पतवंड असा परिवार यांच्या मागे यांनी ठेवून गेलेले आहेत. आणि भगवंत, आणि पुन्हा एकदा ऐका, अजून एक शब्द असतो, यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली. अरे 3ऱ्या दिवशी शपथविधी होतून पोकळी गयाची घेऊन बसले तुम्ही, हा गयाची पोकळी घेऊन बसले. हा पोकळी नाही, दरी नाही, नाही तर दरी पडली म्हणतात. त्या दरीत याला घालाय पाहिजे बोलणाराला. पोकळी निर्माण झाली म्हणतात. आणि यांना भगवंतानं पायाजवळ जागा द्यावी. मेवना आहे का देवाचा? पलंगाव नाही, खोलीत नाही, हॉलमध्ये नाही, डायरेक्ट पायाजवळच का? अहो महाराज म्हणले, वैकुंठी जावया तपाचे सायास, करणे लागे नाश जीवाभो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप, मग चिरंजीव कल्प वैकुंठी नाही. वैकुंठ काय एवढी सोपी गोष्ट आहे? एवढं सोपं नाही आहे ते. हे बघा, ते वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, पण त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. कळलं ना तुम्हाला? वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्या टाईपचं होण्यासाठी सखाराम बाबा व्हावं लागेल. त्या टाईपचं होण्यासाठी सोनाजी महाराज व्हावं लागेल. त्या टाईपचं होण्यासाठी श्रीराम महाराजासारखं व्हावं लागेल. ते काय एवढी सोपी गोष्ट आहे महाराज? अजिबात सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. मग महाराज एवढं अवघड जर वैकुंठ आहे तर आम्हाला मिळेल कसं? यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यतो मखय द्वापारे परिचर्यानाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, आणि तेने नारायण. नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे राहणे. पाण्यावर ज्याचं राहणं आहे तो भगवंत, त्याच्याकडे जाता येतं. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा. पण त्याचं नाव घ्या. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. उदाहरण सांगतो, एकच थांबतो. हा, 2 भाऊ होते बघा. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. आता तुम्ही 4 भाऊ एकाच आवडीचे बरे निघाले. त्याचं कारण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. 4 भावांची आवड एकच असावी, ही काय सोपी गोष्ट आहे? पण त्यासाठी मधुकर बाबाची आणि पुष्पा माईची पुण्याई आहे. लक्षात ठेवा. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन जमायचं नाही. मी उदाहरण सांगतो. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. आजही बऱ्याच रावणाला राम जमना. बऱ्याच रावणाला रामाचं नाव घेणारे जमाना आजही आहे ना. म्हणजे रावणाची भावकी आज नाही का? रावणाची भावकी आज बी आहे ना. बऱ्याच लोकाला रामाचं नाव जमत, रामाच्या नावाचा प्रचार करणारे जमत नाही. आणि त्याचाच भाऊ बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. 2 भाऊच बर का, 2 भाऊ ना. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं, पण भक्त प्रल्हादाला देवाचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नव्हती. अशा लय जोड्या सांगेन मी तुम्हाला. कधी कधी एखादा कीर्तनकार घरी गेला की त्याच्या नशिबात येतं, आला आमचं कीर्तन. बरोबर आहे ना? त्याच्या नशिबात हे पडतं कधी कधी. आणि एखादी बाई हरी पाठवून गेली का आली आमची संतीन. हे जुळून येणं लय अवघड आहे बरं का. हे जुळून येणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. हा सप्ताह चालला म्हणजे सर्वांनाच बरं वाटतं असं समजू नका. रवींद्र महाराज काय ना, हे पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात. पॉम्पलेटच म्हणतात तुम्ही याला. हे पॉम्पलेट पाहिले की असं धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. ऐका, 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे, पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे महाराज. मला अख्ख्या सोशल मीडियावर माझं चॅलेंज आहे तुम्हाला. पूर्ण यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर
इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, या सगळ्यामध्ये मला अल्लाच्या विरोधातला एक व्हिडिओ दाखवा, एक सिंपल एक व्हिडिओ दाखवा, मी तुम्हाला बक्षीस देईल. अरे युट्यूब हे जगभर आहे आणि आपल्यापेक्षा मुसलमान जगात जास्त आहे, मुसलमानाचे देश जास्त आहेत, लक्षात ठेवा. पण अल्लाच्या विरोधात बोलणारा एकही मुसलमान नाही महाराज. 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. ही शोकांतिका आज आपल्या धर्माची आहे आणि आपल्या धर्माचं काम करणाऱ्या अशा माणसावर केसेस होतात. आमच्या गणेश महाराजावर मागे केस झाली, लक्षात आलं. धर्माचं काम करणाऱ्या माणसावर केसेस होतात. शोकांतिका आहे ना, शोकांतिका. आज हे महाराज पाहिलं तरी सगळ्याला बरं वाटत नाही आणि असे कपडे पाहिलं होतं पाहायचं कामच नाही. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो म्हण. महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोधडीन बांध माझ्या अंगाला. आता कपडे महाराजांना चांगले घालून नाही धार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, ते हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे, ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाचं होतं इनो, ती फॉर्च्युनर कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मोठ्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागाय आलो का. शोकांतिका आहे का नाही महाराज, जमत नाही. अहो आम्ही घरात कमी गाडीत जास्त आहे. चला मी आता हे कीर्तन संपून घरी जायचं, उद्या शिर्डीला कथा सुरू आहे. हे काही सोपं आहे, इथून जायला 4 तास लागतात घरी. आता निघाय 11:30-11 वाजता, 4 तास घरी जायला, झोपायचं उठाय. घरात कमी गाडीत जास्त आहे म्हणून गाडी चांगली लागते, दुसरं काय. रात्रंदिवस गाड्यातच आहे ना महाराज, हे काही सोपं आहे का. पण जमत नाही काही लोकांना. काही लोकांना हे भजन कीर्तन सप्ताह हे जमत नाही. लक्षात ठेवा, एका भावाला देवाचं नाव आवडायचं आणि एका भावाला देवाचं नाव जमायचं नाही. पण एक दिवस एक साधू त्यांच्या घरी आले आणि याचा नियम असा होता, महाराज घरी आले की घराच्या बाहेर निघून जायचं आणि महाराज गेले की मग घरी यायचं. आता हे महाराज घरी आले की हा पठ्ठ्या निघून गेला. पण या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली, म्हणे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले मी 2 नाही 3 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 3 दिवस तिथे राहिले. हा पठ्ठ्या 3 दिवस घरी आला नाही. महाराज म्हणले अहो तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं. एक काम करा म्हणे, महाराज गेले अशीच चर्चा करा, मी लपून बसतो. महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले आणि लोकांनी चर्चा केली, महाराज गेले आणि मग तो घरी आला आणि दरवाजातूनच वाकून पाहिलं. महाराज दरवाजाच्या पाठीमागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरलं. ओ सोडा म्हणे माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. आली का रेंज तुम्हाला, आली ना. मी राम म्हणणार नाही हे सांगायला राम म्हणून गेला ना. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की तू, बरोबर आहे. तसं राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेल. महाराज म्हणले माझं काम झालं, फक्त कोणत्याही परिस्थितीत या राम नावाचं मोल करू नको, तुझ्याकडे जपून ठेव. महाराज त्यांच्या आश्रमावर गेले आणि याचा अंतकाळ जवळ आला. यमाचे यमदूत याला घेऊन गेले. आता वेळ झाल्यामुळं अंतकाळ जवळ आला त्याचा. यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटगऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. जसं खाली जे जे वकिले आरोपी आहे तसं वरही जे जे वकिले आरोपी आहे. वरचा जे जे यमराज, वकिले चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपल्या सगळ्याची खाते वही चित्रगुप्ताकडे. महाराज म्हणतात, किराए के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में घर कुछ अमानत न होगी, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे,
पापों के अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। माया के वो पुजारी, आगे की कुछ खबर है? इस घर को छोड़ के आगे दूसरा भी बड़ा घर है। तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है, तू काया नगर का सौदागर। वर कटगऱ्यामध्ये उभं केलं आणि यमराजानं चित्रगुप्ताला विचारलं, चला याची खाते वही काढा, यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो, यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही. उरलेल्यात घर घेत होता, फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे बर का. म्हणतात ना, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता। सबको एक तराजू तोले, जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपल्या सगळ्याची खाते वही तिथे. खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का? हो, यस करा. म्हणले, यानं खाली काय काय केलं? म्हणजे याची फारशी खाते वही तपासायचं काम नाही. याच्या जीवनात सगळं नकळत एकदा याच्या तोंडातून रामनाम आलेला आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. आता यमराजानं त्याला विचारलं, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटला नकळत एकदा रामनाम आलं, त्याचं काय पुण्य असणार आहे. ते म्हणे, एका नामाचं पुण्य आहे ना, त्याचं फळ अगोदर द्या, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळना, या नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मी कस, या नामाचं फळ मी याला देऊ काय? म्हणले, आपल्या देण्यात जर कमी जास्त झालं तर मोठ्याचं नाव आहे, आपण डोकं लावल्यापेक्षा एक काम करू, आपल्याला कळना ना, आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा बोला ना. देवाचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा देवेंद्र, भारताचा नरेंद्र. इंद्र, देवेंद्र, नरेंद्र एकाच राशीचे ते सगळे, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. म्हणे देवाचा राजा कोण आहे? इंद्र. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे, आणि एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? तुम्ही आमचे राजे आहात, मला काही कळना, याला काय द्यावं तुम्ही सांगा. इंद्र म्हणे, या नावाचं फळ मी देऊ? या नावामुळेच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी, देवेंद्राला बी आणि नरेंद्राला बी. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बरोबर आहे. आणि या नावामुळेच तर मला ही खुर्ची मिळाली, याचं मोल मी करू? मला जमणार नाही. म्हणजे मग ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ म्हणे, जग निर्माण करणारे आहेत. ब्रह्मदेवाकडे निघाली कोण? यमराज, इंद्र, आणि ज्यानं नाव घेतला तो पठ्या. ब्रह्मदेवाला म्हणले, तुम्ही जग निर्माण करणारे आहात? म्हणले हो. मग यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं, जग निर्माण करण्याचं ज्ञानच या नावाच्या तपामुळे मिळालं. अहमेवा समेवाग्रे नान्यद सदसत परम पश्चाद अहम यदि तस्य योवशेषेस्ते सौम्यहम. बरोबर आहे ना. या नावामुळेच मला हे ज्ञान मिळालं, याचं मोल मी करू शकत नाही. म्हणले, मग आता काय करायचं? आता एक काम करू म्हणे, रात्रंदिवस राम नामाचं भजन करणारे कोण? भगवान शंकर. भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. भगवान शंकराकडे घेऊन जाऊ. भगवान शंकराकडे गेले कोण? इंद्र, यमराज, ब्रह्मदेव आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्या. गेले भगवान शंकराला, म्हणले, तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं, मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी माझ्या आनंदासाठी भजन करतो. म्हणले, मग आता काय करायचं? आता काय करायचं? म्हणले, आता काय करायचं आपल्याला कळना. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. ते म्हणे, अर चौघायला मेळ लागना, म्हणजे याच्यात काहीतरी पावर. आणि त्या महाराजांनी सांगितलं होतं, याचं मोल करू नको. मग याच्यात काहीतरी पावर आहे.
ते म्हणे हो सकाळपासून पाहिलो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. हा नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला, इथं चला तिथं चला तिथं चला तिथं चला, काय द्यायचं तर चला पटकन देऊन टाका आणि मोकळं करा. ते म्हणे बाबा हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागल. तो म्हणे आता तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या, आपण आता चालू शकत नाही म्हणे, सकाळपासून फिरवताय तुम्ही मला, तो कोण आहे त्याला आपल्याकडे आणा. अरे म्हणले तो जगाचा मालक आहे, आपल्याला तिकडे जावं लागेल. म्हणे तो कशाचा का मालक असो ना, पण त्याला इकडे घेऊन या, मी आता तिकडे येणार नाही. दुसरं म्हणे हाणायचं का याला. ते म्हणे नाही नाही मोठ्याचं नाव घेतलं तसं जमणार नाही. म्हणले मग आता काय करायचं. त्याला विनंती केली. अरे म्हणले बाबा एकच ठिकाण राहिले, चल लवकर. म्हणे मी चालू शकत नाही. म्हणले आता काय करावं. म्हणे तुला चालायचा कंटाळा आला का. म्हणले हो. मग पालखीत बसतो का. पालखीत बसतो. मग पालखी आणली ऐका, आणि हा एकदा रामनाम घेतलेला पट्ट्या पालखीत बसला. खांदेकरी कोण. भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघांनं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाव. पालखी ज्याचं नाव आहे त्याच्याकडे निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून आलेली पालखी पाहिली. भगवंत तर आश्चर्यचकितच झाले. म्हणले खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. यत्र यत्र धुमा हा तत्र तत्र वन्य अनुमान प्रमाण. पालखीत बसणारा जर एवढा तपस्वी आहे, आपलं पालखी खांद्यावर घेणारे जर एवढे मोठे माणसं आहे, तर पालखीत बसणारा काय साधा असणार आहे का. म्हणले एवढा मोठा माणसाला जर हे मोठे माणसं आपल्याकडे खांद्यावर आणत असतील तर आपण इथं बसून चालणार नाही. 4 पावलं आपण आडवं. भगवंत उठले पालखीकडे चालत निघाले. या चौघायनं पाहिलं. म्हणे अरे याला तर आपण लहान समजू लागलो, याला पाहिलं होतं देव उठून आला. आणि देवाला वाटलं यायनं खांद्यावर घेतला म्हणल्यावर किती मोठा असन. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं आणि आणून आपल्या सिंहासनावर बसवलं. त्याच्या शेजारी बसले आणि या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. अहो म्हणे याला पालखीत घेऊन आले खांद्यावर, हा कोण आहे. म्हणले याच मॅटर होतं. म्हणे हा कोण आहे. अहो म्हणे याला खांद्यावर कस काय घेऊन आले. हो सांगतो म्हणे ऐका. याने एकदा तुमचं नाव काय घेतलं, याचं फळ काय द्यावं हे आम्हा चौघाला कळना, म्हणून तुमच्याकडे घेऊन येत होतो. हा म्हणे चालायचा कंटाळा आला, याला पालखीत बसवलं, आमच्या खांद्यावर घेतलं आणि तुम्ही तर त्याला तुमच्या खुर्चीवरच नेऊन बसवलं. अजून याला फळ देता तरी काय. हे आमच्या खांद्यावर बसलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ देता तरी काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे वेग. म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायण. पाषाणाला पाना तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. भगवंताच्या नामाचा बरं तुझ्या नामाचा म्हणून वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. एक नाम तारी बाकी सब दुकानदारीची चुका मत. नाही कळलं. हा जाऊ द्या. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. सर्वांनी हात वर करा ते नाम घेण्यासाठी. व्हिडिओ
हात वर करा 1 मिनिट सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा आमनी तुमनी. बरोबर आहे ना. लाडक्या बहिणी सावत्र भाऊ तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर करा आणि छान भजन म्हणा. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. म्हणतात ज्याची गरजता पोहणे. आणि असं भजन केलं की कळी काळ पाया पडे. छान भजन केलं सर्वांनी. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. 5-7 मिनिटं माझ्या हातात राहिले तेवढे घेणार आहे आणि थांबणार की ज्यांनी खूप परमार्थ या भागात जपलेला आहे. आणि जवळपास 45 वर्ष झाले सोनाजी महाराजांच्या दिंडीचं नेतृत्व महाराज करतात बरं का. आणि एका ठिकाणी मी कीर्तनाला आलतो कुठंतरी सावरगाव आणि तिथंही बाबा व्यासपीठ चालक होते. अतिशय गोड परमार्थ महाराजांनी जपलेला आहे. आणि त्यांचे मुलगा आज आळंदीला आहेत आमचे मित्र रवींद्र महाराज, त्यांचे भाऊ शिवहरी महाराज, विलास महाराज, कृष्णा महाराज या सर्व परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. बघा नावा थोडंसं मी तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्या. आईचं नाव आहे पुष्पाबाई. पुष्प म्हणजे फूल बरोबर आहे. आणि यांचं नाव आहे मधुकर. मधुकर मध्ये मधमाशी. मधमाशीचा आणि फुलाचा खूप जवळचा संबंध बरोबर आहे ना. पुष्पाचा आणि मधमाशीचा. मधुकर आणि मधमाशी. मधुकर म्हणजे गोळा करणारी मधमाशी बरोबर आहे ना. मधुकराचा आणि फुलाचा खूप जवळचा संबंध आहे. आणि तो संबंध आज या ठिकाणी किती गोड ते मला वाचल्यानंतर मला आलं माझ्या डोक्यात की नाव वाचल्यानंतर माझ्या. आणि यांचे हे अतिशय जवळचं नातं. कारण दोघं एकमेकासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार असतात बरोबर आहे ना. दोघं एकमेकासाठी फूल तिचा मकरंद जवळ ठेवत नाही. आणि कधी कधी मकरंद सेवन करता करता मधमाशीला त्याच्यात मृत्यू आला तरी त्याचा गम त्याला वाटत नाही. लक्षात ठेवा. असं हे एकदम जवळचं नातं. आणि सौभाग्याचं लेणं लेवून मातेने हे लोकांची यात्रा संपवली. संप्रदायामध्ये हे जाणं खूप महत्वाचं मानलेलं आहे. त्याला आहेव मरण म्हणतात बरं का. आहेव मरण.
आणि हे येण्यासाठी फार पुण्य करावं लागत असता. पत्नीची इच्छा काय असते? जी नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी पत्नी आहे ना, तिची एकच इच्छा असते. ती म्हणते बस देवाला एकच मागणं आहे, तुमच्या अगोदर माझं जाणं असावं. एवढंच मागणं माझं भगवंताला आहे. परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर त्या आईमुळं हा सोहळा आहे, तो झाला सोहळा अनुपम. पण संसारिक दृष्टीने विचार केला तर 4 मुलांची आई आज या जगात राहिलेली नाही. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, माय गेली की माणूस पोरका होत असतो. अगोदर बरेच कीर्तन झाली, नाही तर मी आई या विषयावरच 2 तास बोलणार होतो. पण म्हटलं कोणीतरी अगोदर बोलून गेला असेल, पुनरावृत्ती त्या विषयाची होऊ नये. पण मी एकच सांगेल, ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. सगळं मिळतं. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली माय आणि गेलेला बाप मिळत नाही. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला नाही आणता आलं. गेलेल्या मायला नाही आणता आलं. सुनीत्रा ताईला 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री होता आलं, पण जय पवारला त्यांचा बाप नाही आणून देता आला. पंकजाताईला गेलेलं मंत्रीपद मिळवता आलं, पण गेलेल्या बापाला नाही आणता आलं. मी सांगेल, जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला आणता येतील, पण गेलेली माय आणि गेलेला बाप आपल्याला पुन्हा आणता येणार नाही. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, माया हो झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही. तुम्ही किती मोठे व्हा, घरी आल्याबरोबर तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही. आणि रवी महाराज आळंदीला राहायला आहेत ना, तर त्यांना आईची आठवण प्रत्येक सणाला आल्याशिवाय राहिलं नसेल. कारण आळंदीमध्ये सकाळची मधुकरी संध्याकाळी खावी लागते. सकाळच्या भाकरी आणि एक आई, लक्षात ठेवा बरं का, प्रत्येक सणाला आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला 2 आईनं सांभाळलं, एक जन्म देणारी आई आणि दुसरी आळंदीची आपली एक माऊली आई. लक्षात ठेवा. म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे न पाये याती, कुळाचा विचार भक्त करुणा करना बाई, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सकता, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार हिचा, मावळला आधार, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिने जगाचा स्वामी जरी असेल, त्याला माय नसेल तर तो भिकारी आहे. मी शास्त्राप्रमाणे एक व्याख्या सांगतो. जेवढी आईची महती आहे ना, जेवढी संताची महती आहे तेवढी आईची महती आहे. एक सांगू, ऐका. संत आणि आई याच्यात एकच भेद आहे, इको कमी करा.
संत आणि आई याच्यात एक भेद आहे. कोणता? आई आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात. एवढा भेद जर सोडला तर जेवढं आईचं स्थान आहे, जेवढं संताचं स्थान आहे, तेवढं आईचं स्थान आहे. संन्यास घेतल्यानंतर देवाच्या पाया पडलं नाही तरी माफी आहे, पण संन्याशाला सुद्धा आईच्या पाया पडावं लागतं. हा शिष्टाचार आहे. लक्षात ठेवा. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. म्हणून प्रत्येक वेळेस पहिलं आईचं नाव आहे. मातृदेवो नंतर पितृदेवो. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता मग पिता. लाडकी लेक मी, ओम नम पार्वती पते, हर हर महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर पहिलं प्राधान्य महिलेला आहे. बरोबर लक्षात ठेवा. पण आज या जगातून या लोकांची यात्रा संपून माई गेल्या आणि त्यांच्या निमित्तानं हा उत्सव, त्यांचे 4 सुपुत्र, त्यांचे मालक, आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं रवी महाराजांना सांगितलं, महाराज आम्हाला एवढं गावाचं सहकार्य मिळेल अपेक्षा नव्हती. ठरवलं तो होतं स्वतः करायचा, पण गावातल्या सगळ्या मंडळींना अन्नदानाचा भार या ठिकाणी उचलला. त्या गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या. सप्ताह वैयक्तिक होता सुरुवातीला, पण तो नंतर वैयक्तिक राहिला नाही, तो सार्वजनिक झाला. आणि तो सार्वजनिक झाला असं तर त्यात एक महत्वाचं कारण आहे, मधुकर महाराजानं केलेल्या सेवेच्या पुण्याईचं ते फळ आहे. लक्षात मधुकर महाराजानं जी सेवा केली त्या सेवेच्या पुण्याईचं फळ, यालाच म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण. याला म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत. याला म्हणतात देव सखा जरी विश्व अवघे कृपा कर. म्हणून आज हा उत्सव या ठिकाणी घडून आला आणि मीही रवी महाराजांमुळे आलो. मी त्यांना कोणती आट घातली नाही महाराज, नाही तर मी खरं सांगतो तुम्हाला, कोणतीच आठ मी महाराज म्हटले. मी आळंदीला राहिलाय आणि बाबांची माझी तर भेट झालीच होती. म्हटलं येतो महाराज मी तुमच्याकडे, बस एवढंच म्हटलं, मी येतो बस, लक्षात ठेवा. आणि मला हे माझ्या बुद्धीत घातलं असेल तर ते देवानेच घातलं ना. ते मधुकर महाराजांनी एवढी सेवा केलेली आहे, आपल्याला तिथं जावं लागणार आहे. आणि एवढे नामवंत महाराज, बरीच मंडळी, सगळी मंडळी या ठिकाणी. सकाळी विशाल महाराजही येऊन गेले, शिवा महाराजही येणार होते, पण पाहुणे आले घरी. मला फोन केला, दादा कसं करू, पाहुणे आले पंढरपूरचे. म्हणलं पंढरीचा पाहुणा आपल्या घरी आला असेल तर काही अडचण नाही, लिंब लोणं करा सावळ्याशी, काही अडचण नाही. म्हणलं बरोबर आहे, विठ्ठल पाहुणा आला माझे, लिंब लोणं करा सावळ. म्हणलं बिनधास्त थांबा घरी तुम्ही. म्हणून पुन्हा मला ह्या तारखेसाठी विशाल महाराजांचं म्हणले तुम्ही या बरं, शिवा महाराजही म्हणले तुम्ही या बरं. हे केवळ मधुकर महाराजांचा त्याग. पण मधुकर महाराज आणि माझे वडील सेम असंच आहे, माझे वडील सेम असंच आहे, सगळं बरोबर आहे. म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी मधुकर महाराजांच्या चरणी नतमस्तक आणि बाकी सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी. बघा ना, एवढं टाळ्याचं वैभव जर उभा असेल हे तर महाराजाच्या प्रेमामुळे आलेली सगळी मंडळी आहे. पण तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. मृदंगाचार्य गायनाचार्य महाराजांना धन्यवाद. 8:30ला सुरू झालं, 10:30 वाजले. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही आहे का नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे, तुम्ही भरपूर शांत बसलेले आहात. पण आता मी पुन्हा येईन आहे का नाही. आता माझा कार्यकाळ संपलेला आहे 5 वर्षाचा, बरोबर आहे. माझा दिलेला वेळ संपलेला असल्यामुळं मला ममताजी सारखा राजीनामा द्यावाच लागणार आहे. किती आडून बसलं तर काही जमणार नाही मला, बरोबर आहे. त्याच्यामुळं माझा वेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि बाहेरगावचे किती लोक आहे, हातवर करा बरं बाहेरगावचे. ओ बापरे, गावातले जेवून गेले का घरी? सगळे बाहेरगावचेच लोक आहे. अरे वा, करा हात खाली, टाळ्या वाजवा जोरदार एकदा सगळ्या. महाराज तुम्ही पाहिलं नाही बाहेरगावचे किती लोक आहे? भरपूर. तुमचं गाव छोटं आहे का? किती लोकसंख्या आहे? 500? अरे मग छोटं गाव आहे. नाही, मग जे आजूबाजूला बसले ना ते सगळे गावकरीच आहे. मागच्या महिला पण गावकरीच आहे. छोटंच गाव आहे, मला वाटलं खूप मोठं गाव आहे. बाहेर गावची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.
आणि विनंती करतो, टू व्हीलरवर आला असाल, थ्री व्हीलर, फोर व्हीलरने आला असाल, थोडं 2 मिनटं उशीर होईल, पण सावकाश घरी जा. 2 मिनटं, मी काही वेळेच्या पुढे गेलो नाही, अजून 11 वाजाय खूप वेळ आहे. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे, फक्त सावकाश घरी पोहोचा, एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.